श्री स्वामी समर्थ. कन्या राशीला 2026 हे वर्ष कसे जाणार? नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. कन्या राशीला 2026 हे वर्ष कसे जाणार आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 2026 हे वर्ष कन्या राशीच्या व्यक्तींसाठी बदल, जबाबदारी, आत्मपरीक्षण आणि स्थैर्य घेऊन येणारे ठरेल. काही गोष्टी सहज मिळणार नाहीत, पण प्रयत्न, शिस्त आणि संयम यामुळे मोठे यश नक्कीच मिळेल. 2026 मध्ये ग्रहांची स्थिती कन्या राशीच्या जीवनावर खोल परिणाम करणार आहे. विशेषतः करिअर, आर्थिक नियोजन, नातेसंबंध आणि आरोग्य या 4 प्रमुख क्षेत्रांमध्ये वर्ष निर्णायक ठरेल. 2026 हे वर्ष कन्या राशीसाठी संयम, शिस्त आणि सातत्य शिकवणारे ठरेल. लगेच यश न मिळाले तरी प्रयत्न थांबवू नका. वर्षाच्या उत्तरार्धात मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. करिअरमध्ये स्थैर्य, आर्थिक नियोजन, नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि आरोग्याची काळजी घेतल्यास हे वर्ष तुमच्यासाठी सकारात्मक व फलदायी ठरेल. शनी मेहनत, संयम आणि जबाबदारी वाढवतील. गुरु संधी, मार्गदर्शन आणि दीर्घकालीन लाभ देतील. राहू केतू मानसिक द्वंद्व, अंतर्मुखता आणि अचानक बदल घडवतील. या ग्रहांच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना 2026 मध्ये स्वतःच्या मर्यादा ओळखून पुढे जाण्याची संधी मिळेल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. करिअर व व्यवसाय. 2026 हे वर्ष करिअरच्या दृष्टीने हळूहळू पण ठोस प्रगती देणारे ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी वर्षाच्या सुरुवातीला कामाचा ताण वाढलेला जाणवेल. वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त असतील. एप्रिल ते जून दरम्यान पदोन्नतीचे किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सरकारी, प्रशासकीय, शिक्षण, आरोग्य आणि लेखा क्षेत्रातील लोकांना चांगले परिणाम मिळतील. पण ऑफिसमधील वाद टाळा. शब्द जपून वापरा. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन भागीदारी करताना काळजी घ्या. वर्षाच्या मध्यावर व्यवसायात स्थैर्य येईल. जुने कर्ज किंवा अडथळे हळूहळू दूर होतील. ऑनलाईन, सेवा आधारित आणि सल्लागार व्यवसाय फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थिती. 2026 मध्ये आर्थिक बाबतीत शिस्त आवश्यक आहे. उत्पन्न स्थिर राहील, पण खर्च वाढू शकतो. घर, वाहन किंवा जमीन खरेदीचा योग वर्षाच्या उत्तरार्धात असेल. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अचानक खर्चामुळे त्रास होऊ शकतो. तुम्हाला बचत योजना, विमा आणि दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. अविवाहितांसाठी 2026 मध्ये प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या मध्यावर विवाह योग तयार होईल. कुटुंबाच्या संमतीने नाते पुढे जाईल. वैवाहिक जीवनात सुरुवातीला मतभेद संभवतात. संवाद कमी झाल्यास गैरसमज वाढू शकतात. संयम आणि समजूतदारपणा ठेवल्यास नाते अधिक घट्ट होईल. तुम्ही भावना मनात ठेवू नका. मोकळेपणाने बोला. कौटुंबिक जीवन. कुटुंबात जबाबदाऱ्या वाढतील. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. भावंडांशी नाते सुधारण्याची संधी मिळेल. घरात एखादा शुभ कार्यक्रम संभवतो. 2026 मध्ये कुटुंबासाठी वेळ देणे अत्यंत आवश्यक ठरेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत 2026 मध्ये काळजी आवश्यक आहे. पचनसंस्था, त्वचा, तणाव यांचे त्रास संभवतात. झोपेचा अभाव आणि मानसिक थकवा जाणवेल. योग, प्राणायाम आणि ध्यान लाभदायक ठरेल. तसेच वेळेवर जेवण, पाणी आणि विश्रांती घ्या. मानसिक व आध्यात्मिक प्रगती. 2026 हे वर्ष कन्या राशीसाठी आत्मपरीक्षणाचे ठरेल. अध्यात्म, ध्यान, जप यात मन लागेल. जुन्या सवयी सोडण्याची प्रेरणा मिळेल. हा स्वतःला अधिक शिस्तबद्ध बनवण्याचा काळ असेल. उपाय व शुभ संकेत. बुधवार उपवास किंवा गणपती पूजन करावे. हिरवा रंग शुभ असेल. ओम बुद्धाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना अन्नदान करावे. एकूण 2026 हे वर्ष कन्या राशीच्या व्यक्तींसाठी संयम, शिस्त आणि सतत प्रयत्न यांची परीक्षा घेणारे ठरेल.
वर्षाच्या सुरुवातीला काही अडथळे, मानसिक ताण आणि जबाबदाऱ्यांचा भार जाणवू शकतो. मात्र हार न मानता पुढे चालत राहिल्यास वर्षाच्या मध्यापासून परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळू लागेल. करिअर वाढवणारा, प्रगती हळू पण स्थिर असेल. मेहनत, प्रामाणिकपणा आणि नियोजन यामुळे वरिष्ठांचा विश्वास मिळेल. व्यवसायात स्थैर्य येईल, पण मोठे निर्णय घाईने न घेणे आवश्यक ठरेल. आर्थिक बाबतीत उत्पन्न स्थिर राहील, मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात संवाद आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. संयम ठेवल्यास नाती अधिक मजबूत होतील. आरोग्याच्या बाबतीत मानसिक तणाव, पचनाशी संबंधित त्रास याकडे लक्ष द्यावे लागेल. योग, ध्यान आणि शिस्तबद्ध जीवनशैली लाभदायक ठरेल. एकूणच 2026 हे वर्ष कन्या राशीसाठी स्वतःला घडवण्याचे, भविष्य सुरक्षित करण्याचे आणि आतून मजबूत बनवण्याचे ठरेल. प्रयत्न सुरू ठेवले तर वर्षाच्या उत्तरार्धात नक्कीच समाधान, स्थैर्य आणि यश प्राप्त होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.